तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील आजपासून पावसाचा जोर ओसरलेला कमी होताना पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, परंतु आपल्याला हा जोर जरी कमी झालेला असला तरी आपल्याला आज दुपारनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर जाणून घेऊयात कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे, तसेच कोणत्या भागामध्ये पावसाची उघडीप असणार आहे याविषयी। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला विनंती मित्रांनो, बरेचसे जण नुसते व्हिडिओच पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत। त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। आपण आज दुपारनंतर मराठवाड्यात 3-4च्या नंतर आपल्या राज्यातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, तसेच बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळते। त्यानंतर आपल्याला सायंकाळनंतर आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, आपल्याला विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील आपल्याला नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारच्या नंतर आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला। परंतु आपल्याला दुपारनंतर आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता विदर्भात देखील पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला नाशिक, मालेगाव, मनमाड, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते। या भागामध्ये फक्त आपल्याला संध्याकाळी हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळते। परंतु सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता 5च्या नंतर पाहायला मिळते। कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला संध्याकाळपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला आजपासून, आज आहे 4 सप्टेंबर, आजपासून पुढील 11 सप्टेंबर पर्यंत आपल्याला पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय। हा जोर ओसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला 11 सप्टेंबरच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। त्याचे देखील अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहेत। त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती ठेवून द्या। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।